24 जुलै आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस येतोय. हा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण या दिवशी गुरुवार येतोय, अमावस्या येते, या महिन्यातली शेवटची आषाढ अमावस्या आहे, दीपपूजनाचं महत्व आहे. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आहे आणि सगळ्यात महत्वाचं सिद्धी योग आहे. तर यामुळे हा आषाढ महिन्याची जी शेवटची अमावस्या आहे ती खूप महत्वाची मानली जाते. हा दिवसही तेवढाच शुभ मानला जातो. या दिवसाला आपण कुठलं कार्य करण्याला मुहूर्त बघणार नाही. त्याचप्रमाणे ज्या कुणी लोकांनी आपल्या आजूबाजूला घराच्या किंवा जवळ जी वेस असते तिथे देवीची मंदिरात असतात, तिथे जाऊन मुलांसाठी जे तळीव नैवेद्य दाखवतात ते दाखवले नसतील किंवा देवीची पूजा केली नसेल तर ती जाऊन आपण करू शकता. या दिवशी शेवटचा दिवस आहे तर आषाढी अमावस्येला ह्या गोष्टीचंही महत्व आहे. तळीव नैवेद्य केला जातो. तर आपण क्रमवार बघू की या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे. सर्वात प्रथम आषाढी अमावस्या. अमावस्या असल्यामुळे आपल्याला आपलं घर अगदी स्वच्छ नीटनेटकं आणि सगळ्याचे जाळे जळमट आहेत ती घरातली काढायची आहे. त्याचबरोबर घरातल्या जुन्या चपला, फाटके कपडे, जुन्या काही वस्तू असतील, जुनी चपला, आपली बुटं असतील तर ती आपल्याला फेकायची आहेत. हे केल्यामुळे आपल्या घरातनं अलक्ष्मी जाते आणि लक्ष्मीचा वास होतो. तसेच कुठल्या व्यक्ती मागे घरातल्या साडेसाती असेल शनीची तर तीही यामुळे जाते. शनीचे दोष नाहीसे होतात. तर ही गोष्ट पहिले करायची आहे. त्यानंतर सकाळी आपल्याला घरातल्या सगळ्या फरशा ज्या आहेत त्या मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला हे नसेल करायचं तर मोहरी घ्यायची आहे मुठभर किंवा तुम्ही मीठही घेऊ शकता किंवा कापराचा उपाय तुम्ही करू शकता. तर मोहरी किंवा मीठ घेऊन आपल्या घराच्या एका कोपऱ्यापासून सुरू करायचा, ईशान्य कोपऱ्यापासून सगळ्या घरात आपल्या ती मूठ फिरवत फिरवत आणायची आहे आणि घराबाहेर ती जाळून टाकायची आहे. हे नसेल करायचं, जाळायचं नसेल तुम्हाला तर आपल्या घरामध्ये अख्खड मीठ जे आहे ते तुम्ही सगळ्या घरात पसरवायचं आहे कोपऱ्यामध्ये. कारण कॉर्नरमध्ये घराच्या एनर्जी भरपूर असते, वाईट चांगली एनर्जी असते. तर तिथे आपल्याला मीठ पसरवायचंय किंवा मोहरी पसरवायची आहे. ते हे रात्री करायचंय, तुम्हाला आदल्या रात्री करायचंय, बुधवारच्या रात्री. त्यानंतर आपल्या कचरा काढतो त्यावेळेस हे सगळं काढून डस्टबिन मध्ये टाकायचं नाही. कारण आपली डस्टबिन कधी कधी 24 तासही तशीच पडून असते. तर आपल्याला लगेचच ते बाहेर नेऊन टाकून द्यायचंय किंवा जाळून टाकायचं. तर हे महत्वाचा उपाय या दिवशी करायचा आहे घरातली एनर्जी वाढवण्यासाठी. हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या पूजा पाठ दिवसाच्या करायच्या आहे. त्यानंतर ना आहे सर्वार्थ सिद्धी योग. सिद्धी योग आहे. तुम्ही कुठले मंत्र सिद्ध करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुपुष्यामृत योग आहे. त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे माता लक्ष्मीची आणि श्री यंत्राची पूजा करणे विशेष फलदायी असते. आपल्याला जर संतती प्राप्ती करायची असेल, लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, तुमचे जे काही कामना असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण श्रीयंत्राची जरूर या दिवशी पूजा करायची आहे. धनप्राप्तीसाठी आपल्याला किंवा वेगवेगळ्या कामनापूर्तीसाठी आपण श्रीयंत्राची पूजा जी आहे ती वेगवेगळ्या फळांच्या रसाने करू शकतो. ऊसाच्या रसाने, डाळिंबाच्या रसाने, दूध, दही, शहद या सगळ्या आपण रसाने करू शकतो किंवा खडीसाखर मिश्रित पाण्याने, त्याचबरोबर शहद किंवा गुळाचं पाणी करूनही आपण श्रीयंत्राचं जे अभिषेक करू शकतो. यामुळे नक्कीच आपल्याला श्री प्राप्तीसाठी मदत होते. तसेच मी एक स्क्रीनवर तुम्हाला मंत्र देईल, जो मंत्र बोलून दाखवायचा नसतो, त्यामुळे मी स्क्रीनवर देईल. बीज मंत्र असा ओपन सांगत नाहीत, त्यामुळे मी स्क्रीनवर देते. तो मंत्र जाप करू शकता किंवा तुम्ही हा साधा मंत्र एक आहे, ओम श्रीम श्रीये नमः, या मंत्राचाही 27 वेळा जाप करायचा आहे. जो स्क्रीनवर देईल त्या मंत्राचाही तुम्ही 27 वेळा जाप करू शकता. तेच आपल्या सगळ्या संकटाचा नाश करण्यासाठी आपण गणपतीचं पूजनही या दिवशी करायचं आहे. अथर्व शीर्ष स्तोत्र म्हणून देवी लक्ष्मीची जी वेगवेगळी स्तोत्र आपण म्हणता येत नसतील तर युट्यूबला लावू शकता. श्री सुक्तम, कनकधारा स्तोत्र, वेगवेगळी स्तोत्र आहेत ती आपण मोठ्या आवाजात लावून ऐकू शकतात, पाठ करू शकतात. ज्यावेळेस आपण अभिषेक कराल कुठल्या फळांच्या रसाने तेव्हा ते लावून आपण करू शकतो. त्याच्यानंतर ना आहे सगळ्यात महत्वाचं दीपपूजन. दीपपूजनासाठी आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या छोट्यापासून तर मोठे दिवे, छोट्या दिव्यापासून अगदी समईपर्यंत सगळे दिवे स्वच्छ आदल्याच दिवशी घासून ठेवायचे आहे, वाती बनवून ठेवायची आहे, म्हणजे वेळेवर घाई होणार नाही. सकाळीच आपण पूजा मांडायची आहे सगळ्या दिव्यांची. आणि दिव्याचे जे मंत्र आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवर देईल, दिव्याचा मंत्र किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर आपण तो दिव्याचा मंत्र म्हणून पूजा करायची आहे.
त्यानंतर आरती करायची, आपल्या मुलांना ओवाळायचं आहे त्या दिवशी. संध्याकाळच्या वेळी अमावस्या असल्यामुळे आपल्या घरातनं एक पाण्याचा नारळ फिरवून तो बाहेर नेऊन फोडायचा आहे आपल्याला. त्याच्या शेवटी तुम्हाला 2 महत्वाचे उपाय सांगणार आहे. एक म्हणजे बिना मिठाचा भात बनवायचा आहे. तो भात आपल्याला एका कागदावर घेऊन त्यावर दही टाकायचं आहे. घराच्या मुख्य द्वारावरनं 7 वेळा तो उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर फेकायचा आहे. हा भात पक्ष्यांसाठी अजिबात टेरेसवर ठेवायचा नाहीये किंवा खिडकीतही नाही. तुम्ही कुठलाही उतारा जेव्हा करता त्यावेळेस आपल्या घराच्या टेरेसवर किंवा खिडकीत पक्षी खातील म्हणून ठेवू नका. ती एनर्जी तुम्ही आपल्या घरातच ठेवली आहे, बाहेर टाकली नाहीये. म्हणून ह्या अशा उतार्याच्या वस्तू किंवा काही मीठ उतरवता, मोहरी त्वरित आपण बाहेर फेकल्या पाहिजे, हे कायम लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला करायचं आहे दालचिनी पावडर घ्यायची आहे, घरी बनवायची आहे, बाहेरची विकतची आणायची नाही, मिक्स असते. त्यामुळे आपण कधीही ती वापरू नये. तर घरी आपल्याला हा लक्ष्मी प्राप्तीच्या उपायासाठी दालचिनी घ्यायची, उजव्या हातावर पावडर घ्यायची आहे, मेन दाराच्या बाहेर जायचं आहे, हातावर पावडर ठेवून आपली जी कामना आहे लक्ष्मी मातेची किंवा माता लक्ष्मी तुम्ही माझ्या घरात येत आहात असंच वास्तव्य कायम राहू द्या. जे तुमच्या भावना असतील त्या बोलत बोलत हळूहळू आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती पावडर अशी फुंक मारून उडवायची आहे. आपले चादर घाण होतात, सोफा घाण होतो, टाईल्स घाण होतात, हे बघायचं नाहीये. हे दुसऱ्या दिवशीच तुम्हाला बाहेर काढायचं आहे सकाळच्या वेळेस. हे संध्याकाळी करायचं आहे, रात्री असंच राहू द्या. हा नक्की उपाय तुम्ही करा. हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय आहे, कारण दालचिनी ही लक्ष्मी मातेच्या पूजेत खूप उपयुक्त मानली जाते. हा उपाय तुम्ही पौर्णिमा आणि अमावस्येला नेहमी करा. तुम्ही बघा, खूप फरक पडेल याच्यामुळे. तर अशा प्रकारे आपल्याला या पूर्ण दिवशी पूजा पाठ मंत्र स्तोत्र सगळं करायचं आहे. आणखी एक गोष्ट की या दिवशी नख कापायची नाहीयेत, मांसाहार मद्यपान करायचं नाहीये. श्रावण महिना येतोय म्हणून काही दिवस लोक आदल्या दिवशीच खातात, पण हे चुकीचं आहे. ते काही आपल्या शरीरातून जात नाही. तसं तर मांसाहार मद्यपान करायलाच नको, पण ज्याची त्याची प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते. पण विशेषतः श्रावण महिन्याच्या 5-6 दिवसाआधीच तुम्ही मांसाहार मद्यपान करत असाल तर कृपया बंद करा, कारण याचं फळ तुम्हाला उलटच मिळणार आहे. कितीही पूजा पाठ करा, पण तुम्ही मांसाहार करता, मद्यपान करता, तर या गोष्टीचे वाईट परिणाम कुठेतरी दिसून येतातच. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.